नाशिक महानगरपालिका निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 मध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। आज गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी जय भवानी रोड येथील तुळजाभवानी मंदिरात तुळजा मातेच्या चरणी नतमस्तक होत परिचय पत्रक अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते नारळ फोडून तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि शासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य प्रचार प्रारंभ सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। गेल्या 8 वर्षांच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक 21 मध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली। नवीन बिटको हॉस्पिटलचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय असे नामकरण, सिटी स्कॅन, MRI, डिजिटल एक्स-रे सह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, जय भवानी रोडवरील 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, तुळजाभवानी मंदिरा शेजारी उद्यान, आरोग्य केंद्रे, अभ्यासिका, जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिम, रस्ते डांबरीकरण, ड्रेनेज लाईन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजमाता जिजाऊ तरण तलावाचे आधुनिकीकरण अशी अनेक विकास कामे पूर्ण करण्यात आली आहे। कोरोना महामारीच्या काळात हजारो रुग्णांना सेवा देणारे कोरोना सेवा केंद्र, मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि अहोरात्र केलेल्या समाजसेवा आजही नागरिकांच्या स्मरणात आहे। 2022 नंतर प्रशासकीय राजवट असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याने 20 कोटी रुपयांचा निधी प्रभागासाठी मिळून 160 CCTV कॅमेरे, काँक्रीट रस्ते, मोठ्या व्यासाचे पाणी पाईपलाईन, ग्रीन जिम, बाकडे अशी अनेक कामे मार्गी लागली आहे। आता उर्वरित राहिलेली कामे पूर्ण करण्याचा निर्धार घेत शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन पुन्हा एकदा निवडणुकीच्या रंगणांगणात उमेदवार सज्ज झाले। तक्रार तुमची, निवारणाची हमी आमची, विश्वास जुना, धनुष्यबाण पुन्हा। प्रभाग क्रमांक 21 मधून सूर्यकांत पांडुरंग लवटे, रमेश आरडी, शंकर धोंगडे, ज्योती श्याम खोले हे नेहमीप्रमाणे जनतेच्या सेवेसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी सदैव सज्ज असल्याचा विश्वास नागरिकांनी देत आहे। नाशिक रोड विभागातील शिवसेनेचे सर्व इच्छुक उमेदवारांचं आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय। मी सर्वच जे इच्छुक उमेदवार आहेत अशा सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं या संपूर्ण परिसरामध्ये आपले आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि या आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन हे सर्व शिवसैनिक या ठिकाणी प्रचारासाठी उतरलेत। मला निश्चित खात्री आहे का ज्या प्रकारे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना या ठिकाणी आणल्या आणि आपण जर बघितलं असेल 1-2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक वेगळा असा ठसा त्या ठिकाणी उमटून सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी जे काही कार्य या ठिकाणी केलं तर संपूर्ण लोकांना निश्चितच त्यांच्या संदर्भामध्ये एक आदर आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे का जिथं जिथं धनुष्यबाणाचे उमेदवार या ठिकाणी असतील तिथं सर्व प्रचंड मतांनी विजयी होतील आणि त्या सगळ्यांना आई तुळजाभवानीचा आशीर्वाद राहील हीच सदिच्छा या ठिकाणी बाळगतो आणि पुन्हा एकदा सर्वच उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी महाराष्ट्राचं दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून तुळजाभवानी मंदिरामध्ये शिवसेना पक्षाचे शिंदेसाहेब गटाचे आम्ही तिन्ही उमेदवारांनी या ठिकाणी प्रचाराचा आज नारळ फोडला आहे आणि निश्चितच जनतेने आम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही कारण की गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी लोकांचं नेतृत्व करीत आहे आणि प्रभागाचा विकास करीत आहे। त्याबद्दल या टायमाला सुद्धा आम्हाला जनता भरघोस मताने निवडून देईन ह्याच्यात काही शंका वाटत नाही आणि लोकांचं आमच्यावर असलेलं प्रेम निश्चित या टायमाला ते आम्हाला मताच्या स्वरूपात देतील अशी अपेक्षा पाळतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना महायुतीचे आमचे उमेदवार श्री सूर्यकांतप्पा लवटे, ज्योतिताई खोले तसेच आमचे सहकारी प्रताप भैया मेहरोलिया आज या नागरिकांनी आज जो या ठिकाणी प्रतिसाद दिला, ज्यावेळेस आपण नारळाचा प्रारंभ आपण आज या ठिकाणी केला त्या कार्यक्रमासाठी खास आमचे तुळजाभवानी मंदिरा ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराजे सहाने, आमचे माजी खासदार व आमचे मार्गदर्शक श्री हेमंतप्पा गोडसे व सर्व उपस्थित सर्व नातेवाईक, सर्व पदाधिकारी, मित्रपरिवार सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की कारण आणि मार्गदर्शक सर्व आमचे जे ज्येष्ठ आहेत या ठिकाणी डॉक्टर्स असतील, वकील असतील, ॲडव्होकेट असतील,
सर्व स्तरामधील नागरिक या ठिकाणी आलेले आहे आणि जो तुम्ही आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी आज तुम्ही या ठिकाणी दिला, तर निश्चितच आप्पासाहेब आम्ही ग्वाही देतो की आपल्या या प्रभागामध्ये धनुष्यबाण हे निश्चितच या ठिकाणी आम्ही 15 वर्षापासून उचललेलं आहे, पण आता पुन्हा हे धनुष्यबाण पुन्हा नव्याने जोमानं आम्ही उचलू अशी आपल्याला मी ग्वाही देतो आणि सर्वच उमेदवार या प्रभागातून आम्ही विजय करू ही निश्चित आम्हाला तुळजाभवानी चरणी तुम्हाला प्रार्थना करतो. एवढेच मी सर्वांना आलेल्या सर्व नागरिकांना, सर्व नातेवाईकांना, सर्व महिला भगिनींना मी आभार व्यक्त करतो सर्वांचे आणि असंच सहकार्य तुम्ही 15 तारखेपर्यंत टिकून ठेवायचं आहे हीच अशी सर्वांना आणि धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण सुद्धा जेवढे आले तेवढे सर्वांनी आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगून नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण नाशिक शहरातील संपूर्ण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना महापालिकेवर सुद्धा या ठिकाणी धनुष्यबाणच त्या ठिकाणी पाठवा आणि भगवा फडकला पाहिजे असं मी आपल्याला सर्वांना सांगतो आणि आपण सर्वजण उपस्थित सर्वांच्या मनपूर्वक आभार.